भाजपनं केवळ शिवसेनेच्या पाठीतच नव्हे तर बाळासाहेबांच्या पाठीतही खंजीर खुपसला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय। महाराष्ट्र तोडायला निघालेल्यांसोबत युती करणार नसल्याचे संकेतही आदित्य ठाकरेंनी झी24 तासशी बोलताना दिलेत। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अजय चौधरी यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। आदित्य ठाकरे माझ्यासोबत आहेत। तुम्ही शिवसैनिकांना एक भावनिक आव्हान करताना पाहायला मिळालं, काय नेमकं? जे काही मला वाटलं ते आज मी बोललो। अर्थात दसऱ्याच्या दिवशी आम्ही सगळे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं सोनं लुटायला जायचो शिवाजी पार्कला। यावेळी आम्ही हे ठरवलेलं की बाळासाहेबांना शपथ घ्यायची की विजयदशमी आम्ही पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर करू, पण ती 19 ऑक्टोबरला शिवसेनेचा मुख्यमंत्री सोबत करू। तुम्ही भाजपवरती देखील टीका करताना पाहायला मिळाल्यात, काय नेमकं तुम्ही? मी जो कोण महाराष्ट्र लुटायला निघालाय, जो कोण महाराष्ट्र तोडायला निघालाय त्याच्यावर टीका करणार आणि आम्ही लढत राहू। तुम्ही सांगितले की दिल्ली समोर इथून पुढे आता महाराष्ट्र झुकणार नाही, नेमकं कोणाकडे आपलं बोट आहे? गेले 15 वर्ष काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस हे दिल्लीचे फरमान ऐकत आलं, महाराष्ट्र झुकत राहिलं। आता पुन्हा एकदा तशी स्थिती आणायची नाहीये, म्हणून स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी सगळे एकवटलेले आहेत। आता बदललेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही 150चा नारा दिलेला आहे, शिवाय उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री। अर्थात जर महाराष्ट्रात कुठचंही खंबीर नेतृत्व असेल, सुसंस्कृत संयमी असेल, त्याचवेळी आक्रमक विषयांवर असेल, तर मला वाटतं बाकी कुठचाही चेहरा नाही, उद्धवजींचा चेहरा आहे। एक शेवटचा प्रश्न की नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केलं की निवडणुका झाल्यानंतर शिवसेना भाजप प्रसंगी मनसेलाही सोबत घेण्याचा विचार केला जाऊ शकतो। बघा, मला एवढी खात्री आहे की पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे की काय शिवसेनेचा अपमान झालेला असेल, पाठीत खंजीर खूप असलेला आहे आणि विश्वासघात केलेला आहे। त्यापेक्षा जास्ती मी जसं सांगितलं की महाराष्ट्र आता तुटू देणार नाही आम्ही। एवढे वर्ष आम्ही ते एक अखंड महाराष्ट्र ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो होईलच, पण जर महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर एकच आता उपाय आहे की शिवसेनेला स्वबळावर सत्ता द्यावी। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।